कुटुंबात माझी अवस्था अजित पवारांसारखी झाली आहे। घरातील सगळे सदस्य माझा लेक अमोल सोबत आहेत, असं विधान गजानन कीर्तीकर यांनी केलंय। तर माझ्यावर जी वेळ आली आहे ती कुणावरही येऊ नये असं वक्तव्य काही दिवसांपूर्वी ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात गेलेले रवींद्र वायकर यांनी केलं होतं। यामुळे शिंदे गटात गेलेल्या नेत्यांची अवस्था बिकट झाली आहे का, असा सवाल सध्याच्या घडीला उपस्थित होतोय। नेमका काय सुरू आहे जाणून घेऊयात। या मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाकडून अमोल कीर्तीकर तर शिंदे गटाकडून रवींद्र वायकर हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत। मात्र आपल्या मुलाच्या विरोधातच गजानन कीर्तीकर यांना प्रचार करावा लागतोय, तर दुसरीकडे कीर्तीकरांनी मुलाला यशस्वी व्हावं असा आशीर्वादही दिलाय। शिंदे गटात येण्यासाठी अमोलला आमिष दाखवलं होतं, पण त्याने ऑफर नाकारली। अमोल कीर्तीकर निष्ठावंत कणखर आहेत। मी पक्ष सोडायला नको होतं असं घरच्यांची मागणी होती। मात्र ईडीच्या चौकशीच्या भीतीने नाही, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जी वाटचाल आहे, विचार आहे, ते पुढे घेऊन जात आहे, त्यासाठी मी शिंदे गटात गेलोय असं कीर्तीकरांचं मत आहे। तर गजानन कीर्तीकर यांच्या पत्नी थेट म्हणाल्या, गजानन कीर्तीकरांना शिंदे गटात जाण्यास आमचा विरोध होता, त्यांनी चूक केली आहे। यामुळे एकीकडे कुटुंब तर दुसरीकडे पक्ष अशा दुहेरी संकटात गजानन कीर्तीकर सापडले आणि त्यांच्याकडून गेल्या काही दिवसात येणारी विधाने पाहता कीर्तीकरांच्या मनात सुरू आहे तरी काय, असा सवाल सध्याच्या घडीला उपस्थित होतोय। कारण की या वक्तव्यांमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गोची होऊ शकते। आता येऊयात रवींद्र वायकर यांच्या विधानाकडे। एकतर तुरुंगवारी किंवा पक्ष बदल, माझ्याकडे दोनच पर्याय होते। मला चुकीच्या प्रकरणात गोवण्यात आलं। माझ्यावर नियतीने जी वेळ आणली आहे ती इतर कोणावरही येऊ नये। एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत वायकरांनी आपल्या मनातील दुःख व्यक्त करत भावनांना वाट मोकळी केली होती। मात्र यामुळे ईडी सीबीआयचा कसा गैरवापर होतोय याचाच खुलासा अप्रत्यक्षपणे रवींद्र वायकर यांनी दिला होता। मात्र पुन्हा पत्रकार परिषद घेऊन माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला असंही वायकर म्हणाले। ऐन लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत शिंदे गटात गेलेल्या नेत्यांमधून अशी विधाने केली जात आहेत। यामुळे शिवसेना शिंदे गटात वेगळंच राजकारण सुरू आहे का, सध्याच्या घडीला असा सवाल उपस्थित होतोय। यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणतील हे पाहणं महत्त्वाचं असेल। याबद्दलची अधिक अपडेट, सविस्तर डिटेल्स तुम्हाला जाणून घ्यायची असेल, वाचायची असेल तर यासाठी mymahanagar.com या वेबसाईटवर लॉग इन करा। आमच्या फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करायला विसरू नका।